नमस्कार मित्रांनो, तुम्ही यांना ओळखता का? जर तुम्ही याला ओळखत असले तर तुम्ही काय करा, याचं नाव आणि हे कशामुळे प्रसिद्ध आहेत, नेमकं याचं काम कसं असतंय, यांची शिस्त कशी असते हे नक्कीच कमेंट करा. मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये एक आमदार आहेत जे महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे सदस्य सुद्धा आहेत आणि ते यांना ओळखत नाहीत. आता मला सांगा, महाराष्ट्रामध्ये असा कोणता माणूस असन का की जो तुकाराम मुंढे साहेबाला ओळखीत नाही? असा माणूस मला सांगा. एकही माणूस नसेल. कारण या तुकाराम मुंढे साहेबाचं कामच असं आहे, त्यांची कडक शिस्तप्रिय धडाकेबाज काम, आणि त्यामुळे ते प्रसिद्ध आहेतच. मात्र पुन्हा एक महत्वाचं एक कारण आहे त्यांचं प्रसिद्ध असण्याचं, कारण त्यांची जी 21 वर्षे सेवा झाली, या 21 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांच्या आतापर्यंत 24 वेळा बदल्या झालेल्या आहेत आणि ह्या वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या जिल्ह्यात अशा बदल्या होत असल्यामुळे आणि तिथे गेल्याच्या नंतर त्यांची जी काम करण्याची सचोटी आहे, या सचोटीमुळे ते प्रसिद्ध होत असतात आणि त्यांचं कामच तसं आहे. ते कोणत्या नेत्याला जुमानत नाहीत. त्यांच्या जे काही कर्मचारी असतील ते सुद्धा एकदम कामाशी काम असतात, कामाचं कामच करतात, अशी त्यांची शिस्त असते. आणि या नेत्यांना ओळखत नसल्यामुळं हे नेते म्हणतात की आम्ही यांना ओळखत नाहीत आणि त्यांच्याबद्दल मला माहिती नाही, अशी टिप्पणी यांच्याबद्दल करीत असतात. आता यांनी ओळखिलं काय, नाही ओळखिलं काय, मात्र त्या अधिकाऱ्याचंच काम हे जनता ओळखून आहे. त्यामुळं तुकाराम मुंढे साहेबाचं काम हे शिस्तप्रिय, धडाकेबाज आणि जनतेला आवडणार आहे. मग ते या लोकांना आवडो का ना आवडो, आणि त्यामुळे त्यांच्या बदल्या होत असतात, ह्या विभागातून त्या विभागात, त्या विभागातून ह्या विभागात. तसं पाहिलं तर सनदी अधिकाऱ्याची एकदा बदली झाली तर 3 वर्षे तो अधिकारी तिथं असला पाहिजे. मात्र तुकाराम मुंढे साहेबाच्या कामामुळे त्यांच्या वारंवार बदल्या होतात, आता हे सगळ्यांनाच माहीत आहे. आता हे जे आमदार साहेब आहेत सदाभाऊ खोत, हे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात आणि आता सध्या तुकाराम मुंढे साहेबांची बदली आपत्ती व व्यवस्थापन, महसूल व वन विभाग, मदत व पुनर्वसन या विभागाच्या सचिवपदी बदली झालेली होती. आणि हे सदाभाऊ खोत नांदेडला अंदाज समितीच्या कामानिमित्त तिथं आलेले असतील. आता तिथं त्याने पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की आता मुंढे साहेबांची जी वारंवार बदली होते त्यावर तुम्हाला काय म्हणायचं? आता या महाशयानं काय म्हणावं, जे असेल ते काय बोलाव ना, पण हे महाशय काय म्हणले बघा. विधिमंडळ अंदाज समितीच्या दौऱ्यानिमित्त नांदेडमध्ये आलेल्या सदाभाऊ खोत यांना पत्रकारांनी मुंढेंच्या वारंवार होणाऱ्या बदलीबाबत प्रश्न विचारला. त्यावर खोत यांनी टिप्पणी केली, माझं घराणं वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे संत तुकाराम महाराजाबाबत मला माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते, पण नवीन युगातील तुकारामाबाबत फारशी माहिती नाही, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कामाचे कौतुक करण्याऐवजी खोत यांनी माहिती नाही असे म्हणत विषय टाळल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. आता बघा हे काय म्हणालेत की संत तुकाराम महाराजांबद्दल माहित आहेत. त्यांच्याबद्दल तर प्रत्येकाला माहिती आहे, कारण तुकाराम महाराजांचे विचार आज खरं रुजवण्याची गरज आहे. तुम्ही बघत असताल अंधश्रद्धेच्या पायी महाराष्ट्रामध्ये चाललंय काय, आणि तुकाराम महाराजांनी त्या काळीच सांगून ठेवलेलं आहे की अंधश्रद्धेच्या नादी लागू नका, त्यामुळं काय नुकसान होतं या सगळ्या गोष्टी आपण आता कीर्तन असेल, प्रवचन असेल यामधून ऐकत असतो. आता या महाशयांना जो प्रश्न विचारला तुकाराम मुंढे साहेबाबद्दल, त्यावर न बोलता ते म्हणतात आम्ही तुकाराम महाराजांना ओळखतो, आमच्या तुकाराम सांप्रदायिक कुटुंब असल्यामुळे आमच्या वडिलांना तुकाराम महाराजाचे अभंग पाठ आहेत. आता हे पत्रकारांनी विचारलंच नाही ना तुम्हाला की तुमच्या वडिलांना अभंग पाठ आहेत का, तुम्हाला पाठ आहेत, किंवा तुमचं कुटुंब कसं आहे. तुम्ही एक आता राजकीय पदावर आहात, तुम्ही अंदाज समितीचे सदस्य आहात, महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार आहात आणि राज्यातील एका मोठ्या अधिकाऱ्याची, सनदी अधिकाऱ्याची आणि धडाकेबाज, कर्तव्यनिष्ठ, कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याच्या वारंवार बदलीबाबत तुम्हाला प्रश्न विचारल्यावर तुम्ही जर माहीत नाही असं म्हणत असाल, मग आता तुम्हाला काय म्हणायला पाहिजे हा प्रश्न लोकायला पडलेला आहे. आणि तुम्ही जरी नाही त्यांना माहिती नाही म्हणले, ओळखत नसले, तरी जनता त्यांना चांगल्या प्रकारे ओळखते. त्यांच्या कामाबद्दल, त्या दिव्यांग विभागात त्यांचं एवढं मोठं काम आहे की त्याच नांदेडमध्ये दिव्यांग हे तिथं आंदोलन करण्यासाठी आले, त्यांची बदली कॅन्सल करा म्हणून तिथं आंदोलन करू लागले. आणि इकडं ज्या विभागात त्यांची आता बदली झालेली आहे हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे, इथं त्यांचं स्वागत होतंय. म्हणजे तुम्ही ओळखलंही काय आणि नाही ओळखलं काय, जनता अशी अधिकाऱ्यांना ओळखते,
त्यांचं काम दिसतं, यावर जनता प्रेम करते. तुम्हाला ओळखण्याची गरज नाही. आता यावर शेतकरी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.